आपलं नाव काय आणि हे जे जर्सी पालन केलं होतं तर त्याची सुरुवात कशी झाली ती? आपलं नाव पहिल्यांदा अनिल सोमनाथ करचे, मुक्काम पोस्ट मोहोत, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. 2019 साली 2009 साली आपण इथे क्षेत्र घेतलं. पहिल्यांदा क्षेत्र घेतलं 2009 साली. नंतर परत आपण काय केलं, तरकारी करायला लागलो. 13-14 पर्यंत आम्ही तरकारी केली. 3 वर्ष खरबूज केली, 2-3 वर्ष ढोबळी मिरची केली. काही दराचं ह्याचं त्याचं काही होईना. 1 वर्ष नफा आला तर दुसऱ्या वर्षी तोटा असं व्हायचं. म्हणून आपण काय केलं, 15-16 एक 2-3 गाया घेतल्या आपण. 2-3 गायापासून परत आपण काय केलं, एक अजून दुसऱ्या 3 घेतल्या आणि 6 गाया झाल्या. 6 गाया झाल्यानंतर आपण त्याच्या जी कालवडी जी होत गेल्या ते आपण एकही विकली नाही. आज तागाय जवळजवळ 80 ते 85 आपल्याकडं गाय बारीक मोठे गायी आहेत. तर आता सध्याला आपल्या म्हणलं तर दूध दोन्ही टायमाला 700 लिटर दूध जाते. 2 टायमाला 40, 42, 45 पर्यंत आता गाया चालू आहेत आपल्या. 700-700 लिटर दूध आहे 2 टायमाला. पण या गायांच्या आरोग्याची काळजी कशी घेते? नाही, आरोग्याची काळजी काय, आपले रोजच्या रोज लक्ष असल्यामुळं. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे गडी एकही नाही. आम्ही दोघंच नवरा-बायको बघतो. आणि काय कुठली आजारी पडली काय पडली आपण स्वतः करत असल्यामुळं आपल्याला लगेच अंदाज येतो ना, बाबा हे संध्याकाळी आज काही खाल्लं नाही किंवा काय आलं इथलं की आपण ताप चेक करायचा. त्याच्यानंतर आपण डॉक्टरला बोलवून त्याचं ट्रीटमेंट हे ती करायचं. चाऱ्याचं कसं नियोजन असतं? चाऱ्याचं नियोजन आमचं कसं असतं, मिरगाच्या टायमिंगला आम्ही मका घेतो मुरघासासाठी. एक 300-350-400 टनापर्यंत आम्ही मुरघास असतो. आणि नंतर वाळलं म्हणलं तर आपल्याकडे काय असते, सोयाबीनचं, परत नंतर हरभऱ्याचं बुसकाट आपण घेतो 4-4, 5-5 गाड्या. आणि त्याचा आपण स्टॉक करून हरभरा एक 2 किलो वाच्या मापानं गायला वाळलं देतो. आणि मुरघास एक 10-12 किलो एका टायमाला गायला. असं 2 टायमाचा 20 किलो मुरघास आणि एक 4 किलो एका गायला वाळलं देतो हरभऱ्याचं किंवा सोयाबीनचं. आता घरावर का उभारली, काय कारण आहे? आपल्याला लक्ष्मी आपली हीच, आणि ह्याच लक्ष्मीनं आपल्याला वर आणलं. एवढी प्रगती झाली किंवा एवढं आपण हे केलं, ह्या लक्ष्मीनं आपल्याला वर आणल्यामुळं आपण तिचे एक आठवण म्हणून आपण लक्ष्मी गायच वर घरावरती काढली. काय किती खर्च आला तरी? आता घराला सगळं जवळजवळ 45-46 लाख रुपये गेलं आपल्या घराला. गायला 50,000 रुपये ती मजुरी दिली, ती 51,000 रुपये. आणि 9-10 हजार रुपये तिला बनवायला खर्च आला. बाकीचं म्हणजे जे आपलं मटेरियल असतं, सळे, लोखंड किंवा काय म्हणजे सगळं, त्याला 9 ते 10 हजार रुपये त्याला खर्च आला. गाय बनवायचं किंवा एक केंड बनवायचं तर कसं काय लक्षात आलं? नाही, ते एक आपल्याला कसं झालं की हीच आपल्या, आपण जर घराकडे बघितलं तर आपल्याला लक्ष्मीचं आठवण यावी. ही तर आपण रोज बघतोय, पण तरी पण घराकडे बघितलं तर आपल्या लक्ष्मीनंच वर आणलं. यासाठी आपल्याला का आपल्या मनाचं म्हणजे हे म्हणून आपण गाय काढली बंगल्यावरती. आता किती खर्च आहे एकंदरीत त्यांचा सगळा महिन्याकाठी? काय महिन्याकाठी म्हणलं नाही, दिवसाकाठी जर म्हणलं तर दिवसाकाठी जवळजवळ गायांना सगळ्या खर्च, वैरण, चारा, पेंड, मिनरल मिक्सचर, बार्ली, पेंड सगळं धरलं तर 12,000 ते 13,000 रुपये आपल्याला दिवसाला खर्च लागतोय. आणि दुधाचं 20,000 ते 25,000 रुपये आता सध्याला होतं दिवसाला. हां, एक 15,000 रुपये खर्च सोडला तर एक 8-9 हजार रुपये तर अगदी आरामशीरमध्ये दिवसाकाठी राहतात. किती नफा आता महिन्याकाठी? आता महिन्याकाठी एक 1.5-2 लाख रुपये आता सध्याच्या हे वातावरणात आहे बघा. आता म्हणजे दर चांगला इथं, मध्ये दर नव्हतं त्यावेळेस काय म्हणजे राहत बी नाही तेवढं पैसे, कारण खर्च सगळा वाढत जातोय. वैरण मुलकाची माग आता सध्याला वैरण म्हणलं 2,000 रुपये गुंठा वैरण आहे. आताच्या ह्याच्यात म्हणलं तर पण दर चांगला असल्यामुळे जरा थोडं 4 रुपये राहतात आपल्याला. का पण एवढं चांगलं उत्कृष्ट नियोजन केलं, घर वगैरे चांगलं बांधलं, तर शिक्षण वगैरे किती झालं काय? नाही, शिक्षण सर आपलं काहीच नाही झालं. 5वी फक्त शाळेचं शिक्षण झालं माझं. आता मुलं माझी 2 बाहेर आहेत शाळेला, दोन्ही बी अकॅडमीला आहेत. पोलीस भरती आपली करते ती. आहे, दैवडीला आहे ती, ज्ञानेश्वरी अकॅडमी त्याला असते त्या अकॅडमीला.